नमस्कार, लोकविकास न्यूज दिनांक 18 ऑक्टोबर 2025. संपादन व निवेदन लोकविकास न्यूज टीम. आपण पाहत आहात लोकविकास न्यूज. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेऊया. माजी आमदारांच्या मुख्यमंत्री भेटीमुळे राजकीय चर्चांना ऊत आलेला आहे. एचएससी स्कूल नान्नज येथील विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश. आजचे हवामान स्वच्छ व कोरडे राहील. आता बातम्या विस्ताराने. राजकीय घडामोडी. मोहोळचे माजी आमदार तथा राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील, मोहोळचे माजी आमदार यशवंत माने आणि माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे हे तिघेही राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आहेत. तर काँग्रेसचे दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या नेत्यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित झाला असून आता फक्त तारखेची घोषणा बाकी असल्याचे समजते. या घडामोडीमुळे उत्तर सोलापूर तालुक्यातील राजकारणात एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असल्याचे दिसून येत आहे. तर उमेदवार आणि नेत्यांच्या गाठीभेटींना वेग आलेल्याचे पाहावयास मिळते. आता बातमी क्रीडा क्षेत्रातील. क्रीडा क्षेत्रात सोलापूरचा गौरव. यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल नान्नज येथील विद्यार्थ्यांनी सोरेगाव एसआरपी कॅम्पस येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये उत्तुंग कामगिरी केली असल्याची पाहावयास मिळते. त्यामध्ये प्रामुख्याने प्रणव ताटे याने उंच उडीमध्ये प्रथम, तर श्रवण क्षीरसागर याने दुसऱ्या क्रमांकाचे यश संपादन केले. तसेच 110 मीटर अडथळा शर्यतीमध्ये प्रणव ताटे यांनी जिल्हा स्तरावर दुसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे दोन्ही स्पर्धेतील खेळाडू पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत. श्रवण क्षीरसागर याने 110 मीटर अडथळा शर्यतीत, तर अनंत गोरे याने हातोडा फेक स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविला आहे. शाळेच्या प्राचार्य, उपप्राचार्य, वर्ग शिक्षिका, क्रीडा शिक्षक आणि संपूर्ण शिक्षक वर्गाने या यशस्वी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. आता हवामान अंदाज. आज दिवसाचे किमान तापमान 23°C तर कमाल तापमान 34°C राहण्याची दाट शक्यता आहे. हवामान स्वच्छ व कोरडे राहील. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. लोकविकास न्यूज, लोकांच्या विकासासाठी लोकांसोबत. रिपोर्टर विशाल ताटे, धन्यवाद.